जय शिवराय। 6 जून 1674 ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीचा दिवस महाराष्ट्राच्याच नाही तर हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला हा दिवस, सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर कायमचा कोरला गेलेला हा दिवस होता शिवराज्याभिषेकाचा। जिजाऊंचा शिवबा, रयतेचे शिवराय, आपले शिवाजी महाराज छत्रपती होण्याचा। पण शिवराज्याभिषेक हा केवळ सोहळा होता की ती एक क्रांती होती, ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर अमोल ते अनमोल या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 6 जून 1674 ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। महाराज छत्रपती झाले ही द्वाही दशदिशात फिरली गेली। या सोहळ्याचं, दैदिप्यमान सोहळ्याचं वर्णन प्रत्येकानं आपापल्या परीनं करून ठेवले। हा सोहळा बघून अनेकांचे डोळे विस्फारले, कित्येकांचे डोळे दिपले आणि महाराष्ट्राची मान अभिमानानं दाट झाली। पण हा केवळ सोहळा होता की ती एक क्रांती होती। जर बारकाईने पाहिलं तर शिवराज्याभिषेक ही एका अर्थानं क्रांती होती। ती राजकीय क्रांती होती, ती सामाजिक क्रांती होती, ती सांस्कृतिक क्रांती होती। आता ही क्रांती कशा पद्धतीने होती ते सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ। 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर बुडालं आणि त्यानंतर म्हणजे जवळपास 350 पावणे 400 वर्ष महाराष्ट्रात कोणाचाही राज्याभिषेक झाला नव्हता। एतद्देशीय हिंदू राजा हा छत्रपती होतो, ही एका दृष्टीनं राजकीय क्रांती होती। कारण देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य बुडाल्यानंतर महाराष्ट्रानंतर कर्नाटकातलं विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन लयाला नेलं आणि त्यानंतर दख्खनच्या पठारावर सुद्धा राजा ही संकल्पना, राजा म्हणजे केवळ मुसलमान, एवढ्या पुरतीच मर्यादित राहिली होती। कारण सगळीकडून सुलतानी आक्रमण होती, उत्तरेत मुघलशाही होती, त्यानंतर आदिलशाही होती, कुतुबशाही होती आणि या सगळ्या शाह्यांच्या गर्दीमध्ये एक एतद्देशीय तरुण छत्रपती होतो, ही एका दृष्टीनं फार मोठी राजकीय क्रांती होती। म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांनी प्रतिपश्चंद्र देखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा भगवा आणि अष्टप्रधान मंडळ हाती दिल्यानंतर 12 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात एक स्वप्न पेरलं। हे स्वप्न होतं स्वराज्याचं आणि हे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी अपरिमित असा त्याग केला होता आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याला सगळ्यात मोठं योगदान दिलं। ते केवळ त्याग नाही तर या स्वराज्याला नैतिक अधिष्ठान दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अमर्याद संघर्षाला, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या या अमर्याद त्यागाला, त्यांच्या सगळ्या मावळ्यांनी दिलेल्या बेजोड साथीला म्हटलं तर या संपूर्ण तपश्चर्येला एक फळ आलं 30-32 वर्षांनंतर आणि महाराजांचा राज्याभिषेक झाला। आणि त्यामुळे एकीकडे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या मुघल साम्राज्याच्या छाताडावर पाय देऊन भगवा हा सह्याद्रीच्या शिखरावर फडकला। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्यामुळे एका दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं, महाराष्ट्र देशाच्या दृष्टीनं, दख्खनच्या पठाराच्या दृष्टीनं एतद्देशीय राजा होणं, त्याची द्वाही सर्वदूर फिरणं ही म्हटलं तर एक राजकीय क्रांती। आता त्यापुढे जाऊन होते ती सामाजिक क्रांती। आपण अनेक ठिकाणी हे उल्लेख ऐकलेले असतील, वाचलेले असतील की महाराजांच्या राज्याभिषेकाला काही धर्ममार्तंडांनी त्यावेळी विरोध केला। आता या विरोधाची अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात की नेमका राज्याभिषेकाचा विधी कसा करायचा हे जवळपास 350 वर्ष कुणाला ठाऊकच नाही, तर राज्याभिषेकाचा विधी करावा कसा। त्यामध्ये एक शंका उपस्थित करण्यात आली की क्षत्रियत्व राजांनी त्यांचं सिद्ध करावं, म्हणजे तलवारीच्या जोरावर इतक्या शत्रूंना नामोहरम केल्यानंतर सुद्धा केवळ जन्मानं राजे क्षत्रिय कसे ठरतात हे सिद्ध करण्यासाठी बाळाजी आवजी चिटणीस हे राजपुतानात गेले आणि तिथून सिसोदिया वंशाची जी वंशावळ आहे, राजे शिवाजी महाराज हे सिसोदिया वंशाची नाळ जोडणारे आहेत, याचा पुरावा बाळाजी आवजी चिटणीस हे घेऊन आले। आता सिसोदिया वंश म्हणजे कोणता वंश, तर प्रभू श्रीरामचंद्राच्या 2 सुपुत्र जे लव आणि कुश, लवापासून जो वंश तयार झाला त्याला सिसोदिया वंश असं म्हणतात आणि कुशापासून जो वंश तयार झाला त्याला कछवाह असं म्हणतात। म्हणजे मिर्झा राजे जयसिंग हे कछवाह वंशाचे होते असे काही पुरावे आपल्याला आढळतात आणि त्यानुसार राजे हे सिसोदिया वंशाचे आहेत हा पुरावा बाळाजी आवजी चिटणीस हे घेऊन आले। पण त्यानंतर सुद्धा नेमके विधी कसे करायचे, कशा पद्धतीने करायचे यासाठी राजांना काशीहून गागा भट्टांना भरघोस दक्षिणा देऊन
स्वराज्यात आणावं लागलं आणि गागा भट्टांनी संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीनं हा राजांचा राज्याभिषेक करवून घेतला। यामध्ये आणखी एक तर्काला जागा अशी उरते की कदाचित तत्कालीन धर्ममार्तंडाच्या मनात अशी शंका निर्माण झाली असेल का की छत्रपती शिवाजी महाराज हे थेट काही ठिकाणी धर्माच्या काही चौकटींना आव्हान देतात अशी काही शंका निर्माण झाली असेल का? कारण शिवाजी महाराजांनी धर्म या संकल्पनेविषयी जे महाराजांचं एकूण चरित्र जर आपण अभ्यासलं तर सातत्यानं आपल्याला दिसून येतं ते म्हणजे माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे। इतकंच नाही तर महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी बसनूरची स्वारी केली होती। तत्कालीन हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन निषिद्ध असताना केवळ या रूढीपोटी अरब असतील, मुघल असतील, परकीय असतील म्हणजे पोर्तुगीज असतील, डच असतील हे समुद्रावर वर्चस्व बाळगतात, वर्चस्व गाजवतात आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून कायम आक्रमणाचा धोका राहतो। हा धोका ओळखून महाराजांनी स्वतःचं सुसज्ज असं आरमार उभं केलं। विचार करा 7व्या शतकात चौलच्या राजाचं आरमार होतं आणि त्यानंतर जवळपास 1000 वर्षांनी एतद्देशीय हिंदू राजा ज्याने आपलं आरमार उभं केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि या अशा अनेक गोष्टींनी तत्कालीन धर्माच्या ज्या काही रूढी होत्या, ज्या काही चौकटी होत्या त्याला कुठे छेद जातोय की काय अशी शंका निर्माण आली म्हणून हा विरोध झाला असावा का, अशा अनेक गोष्टी। पण त्याही पलीकडे जाऊन महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा एक चित्र आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतं। त्या चित्राचा अर्थ फार मोठा आहे। महाराजांनी राजदंड हा स्वतःच्या हाती ठेवला। मी राज्याभिषेकाला धार्मिक क्रांती किंवा सामाजिक क्रांती म्हणतो ती यासाठी की महाराजांनी राजदंड हा स्वतःच्या हाती ठेवलाय। तोपर्यंतचे सगळे राजे हे शपथ घेत असताना शपथ अशी घेत असत की माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरूच्या हाती देतो आणि माझ्याकडून जर काही अनुचित प्रकार घडला तर माझा धर्मगुरू माझ्या मस्तकावर या राजदंडाचा प्रहार करेल आणि मला पदच्युत करेल। याचा अर्थ एका दृष्टीनं तत्कालीन समाज व्यवस्थेच्या दृष्टीनं धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वर, परंतु महाराजांनी राजदंड हा स्वतःच्या हाती ठेवलेला आहे। धर्मसत्ता आणि राजसत्ता ही एकमेकींच्या हातात हात घालून रयतेच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे हा महाराजांनी दंड या राज्याभिषेकातून घालून दिला। आणि मला वाटतं ही फार मोठी सामाजिक क्रांती होती। कारण महाराजांनी जे राज्य निर्माण केलं ते विशिष्ट धर्माचं नाही, ते विशिष्ट जातीचं नाही, ते केवळ भोसले या आडनावाचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं। ही फार मोठी पुन्हा एक सामाजिक क्रांती आहे। म्हणजे महाराजांचं अष्टप्रधान मंडळ, त्या अष्टप्रधान मंडळामध्ये एका पद्धतीचं जे सोशल इंजिनिअरिंग आपल्याला दिसतं म्हणजे 18 पगड जातीचे लोक एकत्र आहेत आणि या 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन एका विधायक कार्यासाठी त्यांना प्रेरित केलं जातं। याच्या इतकं उत्तम सोशल इंजिनिअरिंगचं दुसरं उदाहरण सापडत नाही आणि म्हणून शिवराज्याभिषेक ही एक सामाजिक क्रांती ठरली। आता राहते ती सांस्कृतिक क्रांती। महाराजांनी यानंतर कालमापन सुरू केलं, एक शक सुरू केलं म्हणून आपण महाराजांना शककर्ते शिवराय असं अनेकदा म्हणतो। पण हे शक सुरू करताना आपण जर आधीचं बघितलं तर अनेक राजांनी स्वतःच्या नावानं शक सुरू केलं। म्हणजे जो आपण सातत्यानं शालिवाहन शक म्हणतो, विक्रम संवत्सर म्हणतो, हे स्वतःच्या नावानं असलेल्या गोष्टी होत्या। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शक सुरू केला तो राज्याभिषेक शक सुरू केला। राज्याभिषेक ही सर्वसामान्य रयतेची गुलामीवर मिळवलेल्या विजयाची निशाणी आहे। या भावनेतून कदाचित महाराजांनी या शकाला राज्याभिषेक शक असं नाव दिलं असावं। इतकंच नाही तर कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवतेच्या विनवणीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विसरतो। या पद्धतीनं तत्कालीन भाषेमध्ये अरबी, फारसी अशा अनेक भाषांमधल्या शब्दांची सरमिसळ झाली होती आणि महाराजांनी त्यासाठी राज्य व्यवहार कोश एका दृष्टीनं भाषा शुद्धीचं एक फार मोठं पाऊल महाराजांनी त्यावेळी उचललं। त्यामुळे ही एका दृष्टीनं सांस्कृतिक सुद्धा क्रांती होती। त्यामुळे शिवराज्याभिषेक ही राजकीय क्रांती आहे, ही सामाजिक क्रांती आहे, ती सांस्कृतिक क्रांती आहे आणि या सगळ्या क्रांतीचा एक फार मोठा पाया आहे तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान। आणि म्हणून आज जवळपास 350 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं, महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेताना आपल्या प्रत्येकाचा ऊर हा अभिमानानं भरून येतो। आणि या शिवराज्याभिषेकातून आपण हीच प्रेरणा घेऊयात, ती रयतेच्या कल्याणाची प्रेरणा घेऊयात, त्या संघर्षाची प्रेरणा घेऊयात। एक जाता जाता एक शेवटचा किस्सा सांगतो की ही गोष्ट अचानक घडली नव्हती। म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली असं म्हणतात। तर हत्ती एवढ्या मोठ्या रायगडावर जाईल कसा? असं सांगितलं जातं की हत्तीचं एक पिलू हे आधी रायगडावर नेण्यात आलं आणि त्यानंतर
त्या पिलाचं जेव्हा हत्तीत रूपांतर झालं, त्या हत्तीवरून राजांची मिरवणूक काढण्यात आली. म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन हे किती अचूक आणि किती दूरदृष्टीचं असावं याची सुद्धा शिकवण हा राज्याभिषेक आपल्याला देतो. आणि म्हणून या शिवराज्याभिषेकाकडून आपण ही संपूर्ण प्रेरणा घ्यावी, यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. शिवराज्याभिषेक दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतल्यानंतर आजही आपला ऊर अभिमानानं भरून येतो, त्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन, त्या स्वराज्याच्या प्रेरणेचा एक अंश जरी आपल्याला आपल्या जगण्यात घेता आला तरी सुद्धा आणखी अभिमानानं आपण म्हणू शकू, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिव.